नमस्कार, मी सौ सुनंदा पाटील. साहित्य चपराक जुलै 2024 या अंकातील श्रीनिवास बेलसरे यांचा माली सिंचे 100 घडा हा लेख वाचून दाखवत आहे. लेखाचे नाव आहे माली सिंचे 100 घडा. हे तंत्रज्ञानाचे युग आहे. तंत्रज्ञानाने माणसाच्या जीवनात मोठी क्रांती घडवून आणली आहे. संवाद ही गोष्ट 25-30 वर्षापूर्वी खूप स्थानिक होती. माणसाचा दिवसभरात जो काही संवाद होई तो सहसा समोर असलेल्या व्यक्तींशीच. मग ते कुटुंबातले सदस्य असतील, शाळा किंवा महाविद्यालयातील वर्गमित्र असतील, कार्यालयातील सहकारी असतील, दुकानात आलेले ग्राहक असतील किंवा रस्त्यात भेटलेले अनोळखी लोक असतील. पण दिवसभरातील एकूण संवादाचा 90 ते 95% भाग हा प्रत्यक्ष समोर दिसणाऱ्या माणसाशी होत असे. तो एकतर स्वतःविषयी किंवा ज्याच्याशी बोलतोय त्याच्याविषयी, फार तर नुकत्याच भेटलेल्या किंवा रोज भेटू शकणाऱ्या तिसऱ्या एखाद्या परिचित व्यक्तींविषयी असे. आज काय परिस्थिती आहे? नीट हिशोब केला तर आपण करीत असलेल्या दिवसभरातल्या एकूण संवादापैकी केवळ 10 ते 15% संवाद जवळच्या व्यक्तींशी करीत असतो. आधुनिक भ्रमणध्वनी असेल तर बाकीचा 85% संवाद आपण अनोळखी व्यक्तींशी किंवा प्रत्यक्ष समोर नसलेल्या व्यक्तींशी करीत असतो. तोही बहुधा तिसऱ्याच आपल्याशी थेट संबंध नसलेल्या विषयावर असतो. दूरचित्रवाणीवरील अगदी खोट्या आणि काल्पनिक पात्रांविषयी असतो. ज्या खेळात प्रेक्षकांना फसवून होणाऱ्या जुगारावरच पैसा कमवायचा असतो अशा परदेशी खेळांच्या लुटूपुटूच्या सामन्यांविषयी असतो. शिवाय तो फोनवर बोलण्यासाठी विकत घेतलेल्या वेळात केलेला संवाद असतो. त्यातल्या प्रत्येक मिनिटाचे पैसे अशा निरुपयोगी संवादावर नफा कमविणाऱ्या तिसऱ्याच व्यापारी संस्थेला जात असतात. या संवादामुळे जवळच्या व्यक्तींशी आपले नाते दृढ होण्याऐवजी ते दुर्बलच होतच जाते. कित्येकदा आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रेमाच्या व्यक्तींशी संवादाच्या ऐवजी चक्क वाद होत असतात. जवळच्या व्यक्तींबरोबर आनंद वाटून घेण्याचे प्रमाण कमी करणारी अशी ही तंत्रज्ञानाने उपलब्ध केलेली सोय आहे की कटकट, असा प्रश्न पडतो. अर्थात या नव्या सोयींचे केवळ हे नकारात्मक रूपच महत्त्वाचे नाही. या सोयींनी आपले जीवन खूप सुकर झाले आहे हेही मान्य करायला हवे. त्यांनी व्यवसाय वृद्धी झाली आहे. जग जवळ आले आहे हेही खरे. अगदी अलीकडे पोस्टाची तारसेवा बंद झाली. केवळ 25 वर्षापूर्वी दूरच्या गावात तातडीचा संदेश पाठविण्यासाठी ते फार प्रभावी माध्यम मानलं जायचं. तंत्रज्ञानाने लेखी पत्रलेखन, तार, ट्रंक कॉल हे सगळे कालबाह्य करून टाकले. हे सगळे बदल माणसाच्या फायद्याचेच झाले. त्यातून कंटाळवाण्या कामांना गती आली. त्यातील अनावश्यक वेळेची बचत झाली. परंतु या जगाची निर्मिती ज्या निर्मिकाने केली आहे त्याचे एक तत्व मात्र तसेच टिकून आहे. ते अजिबात बदललेले नाही. तो जुनाच अनुभव आहे की कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. पुन्हा पुन्हा हेच सत्य समोर येत राहतं. या जगात निर्दोष काहीच नाही. सोय आली, वेग वाढला, वेळ वाचला, पण मग या सगळ्याचा एक वेगळाच परिणाम झाला. माणसाच्या अंतरंगात, त्याच्या आतल्या रचनेत, त्याच्या मनाच्या ठेवणीत एक मोठा बदल झाला. जो माणूस गरज असेल तेव्हाच परगावच्या नातेवाईकाशी, दुसऱ्या शहरातील एखाद्या कार्यालयाशी, व्यवसाय बंधूंशी संपर्क साधण्यासाठी ट्रंक कॉल बुक करून दिवसभर वाट पाहत बसत असे आणि आपले बोलणे 3 मिनिटात कसे संपविता येईल त्याचे नियोजन करीत असे. तो समोरच्या व्यक्तीने फोन उचलला नाही तर 2 मिनिटातच चिडू लागला. समोरच्या व्यक्तीची अडचण, त्याच्या इतर जबाबदाऱ्या यांना थोडाही वाव द्यायला आता आपण तयार नसतो. फोन केला की समोरच्याने तो उचललाच पाहिजे अशी आपली इच्छा असते. अगदी परवा जेव्हा स्मार्टफोनचा इतका सुळसुळाट झालेला नव्हता तेव्हा STD बूथवर गर्दी पाहून आपल्याला कंटाळा यायचा. अर्थात स्मार्टफोनमुळे आता ती STD बूथ्स इतिहास जमा झाली आहेत. हल्ली आपण पैसे काढायला ATM केंद्रावर गेलो तर ते मोकळेच असले पाहिजे अशी आपली छुपी अपेक्षा असते. तिथे 2-3 जरी व्यक्ती वाट पाहत असतील तर आपण चालू लागतो आणि दुसरे केंद्र शोधतो. रेल्वे स्थानकावर गेलो की गाडी तिथे उभीच हवी. आपण बसल्यावर ती लगेचच सुरू व्हायला हवी. तिने मधले नको ते थांबे घेऊच नयेत अशीही आपली अपेक्षा असते. हे सगळे अनैसर्गिक नाही का?
त्याच गाडीसाठी रस्त्यात वाट पाहत उभे असलेले इतर प्रवासी महत्त्वाचे नाहीत का? पण सहसा आपण हा विचार करत नाही किंवा अगदी नाईलाज होतो तेव्हाच करतो. तसा हा बदल अगदी अलीकडचा आहे, पण तो मोठा गंभीर आहे, नकारात्मक आहे, हे मान्यच केले पाहिजे. याचे फार भयंकर परिणाम समाज जीवनावर झालेले दिसतात. नोटा दुप्पट करून देतो, पैशांचा पाऊस पाडून दाखवितो, अशा भूल थापांना फसणारा, चिटफंडात व्याजदर तिप्पट आहे म्हणून सगळी पुंजी तिथे जमा करणारा माणूस कोण असतो? कित्येकदा आपण बातम्या वाचतो, नापास होणार या भीतीने 15-16 वर्षाची मुलगी निकालाच्या आदल्या दिवशीच आत्महत्या करते आणि दुसऱ्या दिवशी लागलेल्या निकालात ती वर्गात पहिली आलेली असते. केवळ कागदावर उमटणाऱ्या गुणांच्या काही आकड्यांसाठी आपल्या आईबापांनी केलेले सगळे कष्ट विसरून ही मुलगी आपले जीवनच संपवून टाकते. नापास झाल्यास पुन्हा वर्षभर तोच अभ्यास करावा लागेल या दुःखाच्या केवळ कल्पनेने ती आपल्या आईवडिलांना उरलेले सगळे आयुष्य ढसाढसा रडायला लावून निघून जाते. हाही परिणाम तंत्रज्ञानाचाच नाही का? वाट पाहण्याची तयारीच नाही अशी मानसिकता आपल्यात कुणी विकसित केली? सर्व काही क्षणार्धात उपलब्ध करून देऊन आपला संयम संपविणाऱ्या तंत्रज्ञानानेच ना? कारण सगळे सहज आणि तात्काळ उपलब्ध होऊ लागल्यावर मग कशासाठीही वाट पाहणे चुकीचे, कमीपणाचे वाटू लागले. कुणी नोटा दीडपट करून दिल्याचे दाखवले तर अर्थशास्त्राचे सर्व नियम विसरले जातात. बँकेत सहज मिळणारा 7% किंवा 8% व्याजदर कमी वाटतो. माणूस सगळ्याच बाबतीत आधाशी बनतो. त्याला निसर्गाचे वेळापत्रकही अमान्य ठरू लागते. उन्हाळ्यात मिळणारे हापूस आंबे त्याला हिवाळ्यातच हवे असतात. मग ते वेळेआधी पिकविण्यासाठी पुन्हा पैशाच्या लालसेने लोकांच्या जीवाशीही खेळायला तयार असलेला दुसरा असंयमी माणूस काहीतरी घातक रसायनाने त्या कैऱ्या पिकवितो. यातून झालेल्या आरोग्याच्या प्रश्नावर मग तिसरा आधाशी माणूस म्हणजे वाटेल तेवढी देणगी देऊन केवळ पैसे कमवायलाच डॉक्टर झालेला माणूस याला नको त्या तपासण्या करायला लावतो. संपूर्ण जगभर पसरलेल्या लालचीपणाच्या रोगाने मग सगळेच एकमेकांकडे माणूस म्हणून न पाहता केवळ पैसे कमविण्याचा बकरा म्हणून पाहू लागतात. काहीही करून महागडे सुखासीन जीवनमान हवेच म्हणून मग सगळी चांगली जीवनमूल्ये सोडून माणूस मिळेल त्या मार्गाने वाटेल त्या अनैतिक तडजोडी करून अधिक पैसे मिळविण्याच्या मागे लागतो. हे सगळ्या जगाचाच नर्क करणारे चक्र अव्याहत सुरू राहते. अशा वेळी आपल्याला निसर्गाच्या वेगाचे, शांततेचे, संयमाचे महत्त्व सांगणारे संतश्रेष्ठ कबीरदासांचे शब्द आठवतात. धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होय, माली सिंचे 100 घडा, ऋतू आये फल होय. आपल्या सोप्या, सरळ आणि थेट मनाला भिडणाऱ्या शैलीत कबीरदास सांगतात, अरे मना, तू जरा हळू चल, उतावीळ होऊ नकोस. धीर आणि संयमानेच आनंदाची मधुर फळे चाखता येत असतात. माळ्याने 100 घागरी पाणी घातले म्हणून काही झाडाला लगेच फळ येत नाही. देव जेव्हा परमेश्वराने या सुंदर जगाची रचना करताना ठरविले आहे, तो त्या झाडाला फळ येण्यासाठी योग्य ऋतू आहे. तो आल्यावरच ते येणार असते. महत्त्वाचे म्हणजे योग्य ऋतूत आले तरच ते रंगाला, सुंदर चवीला, मधुर, आपल्या देहाला पोषक ठरते. तेव्हा तू संयम धर, वाट पहा, निसर्गाच्या सुखद वेगाशी जुळवून घे. तुझ्या आतल्या नाद सुरांशी एकतानता साध. तुझ्या निर्माणकर्त्याने ठरविलेल्या वैश्विक तालाशी तुझ्या छोट्याशा हृदयातील ठोके जुळवून घे. तरच तुला ती मधुर एकतानता, ती समरसता, तो खरा जीवनानंद अनुभवता येईल. धन्यवाद.